सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून प्रथम मी आमच्या सर्व सदस्यांची ओळख करून देतो. सर, मी शिवाजी चापले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सकल मराठा समाज कार्यवाह. मी राजन जाधव. मी माऊली पवार. मी सचिन तिकटे. मी सचिन गुंड. आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन यासाठी करण्यात आलं आहे की संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील 8 ऑगस्ट वार शनिवार रोजी या शासनानं मागील 3 वर्षापासून जसं आंदोलन चालू झालं 2023 पासून ते आतापर्यंत ज्या पद्धतीनं आम्हाला आश्वासनं दिली समाजाला, फक्त गोड गोड बोलणे, प्रत्येक वेळी वेळात काढणे हे असा बंद झाला असून आता अंतिम लढाई लढण्यासाठी 29 ऑगस्टला मनोजदादा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्याची पहिली सभा सोलापूर जिल्ह्यातील 8 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता वडाळा येथे होणार असून दुसरी सभा 4 वाजता माढा येत आहे. रात्री मुक्कामाला पंढरपूरला असून 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकोली तालुका पंढरपूर व त्यानंतर 4 वाजता वाटंबरे तालुका सांगोला अशा 4 सभेंचं गाठीबाटी दौऱ्यांचं नियोजन केलं असून मराठा समाज मोठ्या ताकदीनं सोलापूर जिल्ह्यातला त्यांच्या पाठीमागे आहे हे तुम्हाला ह्या दौऱ्यात दिसेलच. पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्या दौऱ्याचं आपण वार्तांकन करण्यासाठी उपस्थित राहावं. आतापर्यंत तुमचा पाठिंबा आहे. मनोजदादाच्या या आंदोलनामध्ये पत्रकारांना एवढं सहकार्य कोणाचं झालं नाही. आज सर्वसामान्य कुटुंबातील एका ऊसतोड कामगाराचा मुलगा मराठा समाजाच्या गळ्यातला ताईत बनण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे माझे पत्रकार बांधव आहेत. त्यांना परत विनंती करतोय की सोलापूर जिल्ह्याच्या 2 दिवसात दौऱ्याचं आपण सगळ्यांनी वार्तांकन करावं व सर्व समाजापर्यंत निष्ठा, प्रामाणिकपणा, समाजाप्रती असलेलं प्रेम काय असतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोजदादा आहे, जो घराघरात पोहोचलेला आहे. तो अजून ताकदीने पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि आजची प्रेस झाल्याचे सांगतो. प्रेसमीट सगळ्याला दिलेली आहे. याचं व्यवस्थित उद्यापासून वार्तांकन होईलच, पण पूर्ण ताकदीने आमच्या समाजाच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. 29 ऑगस्टला मनोजदादा आमरण उपोषणाला बसणार आहेत आंतरवाली सराटीला. 2023 पासून ते आतापर्यंत जी उपोषणं केली त्यात काय लाभ झाला आम्ही सांगतोय की उठून आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून, पण ऍक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये बघायला गेलं तर आजच्या सुद्धा तारखेला जात पडताळणी ऑफिस सोलापूरमध्ये या वर्षभरातले 300-350 कुणबी दाखले अजून प्रलंबित आहेत जे विद्यार्थ्यांचे. एससीबीसी आरक्षण ओबीसीच्या धर्तीवर देतो म्हणून शासनाने जीआर करतो म्हणून महिन्यापूर्वी आश्वासन दिलं. मनोजदादा उन्हामध्ये उपोषणाला बसल्यावर स्वतः कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तिथे गेले आणि ओबीसी प्रमाणे सर्व सवलती एससीबीसी आरक्षणातल्या मराठ्यांना देऊ म्हटले. ज्यांच्या आता नोंदीच नाही सापडल्या त्या लोकांना एससीबीसी आरक्षण आहे मराठ्यांचं. तर तो अजून जीआर निघाला नाही. विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतली जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व प्रकरणं थांबली आहेत. त्याचा व्याज परतावा मागील 1 वर्ष झाला निघत नाहीये. सारथीची इमारत हुमन उंच बांधून ठेवली, पण तिथे ज्या पद्धतीने कोर्सेस पाहिजे, युपीएससीच्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने फंड्स द्यायला पाहिजे, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने फंड्स द्यायला पाहिजे, एमएससीआयटीच्या माध्यमातून 80,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या म्हणून सांगितलं. 2 महिने प्रशिक्षण झालं, पुढच्या 4 महिन्याचे प्रशिक्षण थांबवलेलं आहे. अशा विविध मागण्या समाजाच्या त्या प्रलंबित असून त्या मागण्यांना न्याय व हक्क म्हणून आम्ही मैदानात उतरत आहोत. त्या पूर्ण समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे. कशासाठी परत उपोषण चालू आहे त्यासाठी तो गाठीबिटी दौरा असून तो पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पिंजून काढणार. सारथीचं कार्यालय सोलापूर जिल्ह्यात जाऊन मागणी करते. प्रत्येक रिजनला ते एक कार्यालय आहे. विदर्भात नागपूरला आहे, मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला आहे, पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला आहे, मुंबईमध्ये नवी मुंबईत आहे आणि कोकण पट्ट्यासाठी मला वाटतं उपकेंद्र एक कोल्हापूरला झालेलं आहे. त्यामुळे आपल्या सोलापूर जिल्ह्याला द्या असं म्हणणार नाही, पण सोलापूर जिल्ह्याचं खूप वर्षापासून दिलेलं आश्वासन आहे. पत्रकार बांधवांना माहिती, मी जास्त डीपमध्ये बोलणार नाही. वसतिगृहाचं जे आश्वासन आहे, जी आपण जागा फायनल केली ती पत्रकारांचा आणि समाजाचा संघर्ष नको म्हणून आपण ती जागेतनं माघार घेतली. आज पत्रकारांची घरं होते,
पण आमचं वसतिगृह अजूनही प्रलंबित आहेत. पत्रकार बांधवांनी त्या विषयावर पण लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो.